आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। प्रभू कबीरजी यांनी स्वामी रामानंदजी यांना तत्वज्ञान समजाविले। पंडित स्वामी रामानंदजी एक विद्वान पुरुष होते। वेद व गीताजी यांचे सखोल जाणकार मानले जात होते। 5 वर्षांच्या वयात रामानंदजी यांना गुरु म्हणून धारण करणे। ज्यावेळी कबीर परमेश्वर म्हणजे कबीर देव आपल्या लीलामय देहामध्ये 5 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी गुरु मर्यादा भाव अबाधित राखण्यासाठी लीला केली। 2.5 वर्षे वयाच्या बालकाचे रूप धारण करून पहाटे पहाटे अंधारामध्ये जेथून स्वामी रामानंदजी दररोज स्नानासाठी जायचे, त्या पंचगंगा घाटाच्या पायऱ्यांवर पहुडले। श्री रामानंदजी पवित्र 4ही वेदांचे ज्ञाता आणि पवित्र गीताचे विद्वान मानले जात होते। स्वामी रामानंदजी यांचे वय 104 वर्षांचे होते। काशीमध्ये दुसऱ्या पंडितांनी जी पाखंड पूजा चालवलेली होती ती त्यांनी बंद केली होती। रामानंदजी शास्त्रानुकूल साधना सांगत असत आणि पूर्ण काशीमध्ये त्यांचे 52 दरबार लागत असत। रामानंदजी पवित्र गीताजी व पवित्र वेदांच्या आधारावर विधिवत साधना सांगत असत। ते ओम नाम जपाचा उपदेश देत असत। त्या दिवशीही ते जेव्हा स्नान करण्यासाठी पंचगंगा घाटावर गेले, तेव्हा कबीर साहेब पायरीवर पहुडले होते। पहाटे ब्रह्म मुहूर्ताच्या अंधारामध्ये स्वामी रामानंदजी यांना कबीर साहेब दिसले नाहीत। कबीर साहेबजी यांच्या डोक्याला रामानंदजी यांच्या पायातील खडावा लागली। कबीरदेव यांनी जसे लहान मूल रडते तसे रडण्यास सुरुवात केली। रामानंदजी लगबगीने खाली वाकले आणि पाहिले की बालकाला कोठे जखम तर झाली नाही ना, व त्याला प्रेमाने उचलून घेतले। त्यावेळी रामानंदजी यांच्या गळ्यातील माळ म्हणजे कंठी निघून परमेश्वर कबीर देव यांच्या गळ्यामध्ये पडली। रामानंदजी म्हणाले की बाळा राम राम बोल, राम नावाने दुःखे दूर होतात, बाळा राम राम म्हण, असे म्हणत त्यांनी कबीर साहेब यांच्या डोक्यावर हात ठेवला। शिशुरूपातील कबीर साहेबजी शांत झाले। नंतर रामानंदजी यांनी स्नान करताना विचार केला की या बालकाला आश्रमामध्ये घेऊन जावे आणि ज्यांचे असेल त्यांच्या जवळ पाठवून द्यावे। स्नान झाल्यावर रामानंदजी यांनी पाहिले तेव्हा तेथे बालक नव्हते। तेथून कबीर साहेबजी अंतर्धान पावले व आपल्या झोपडीमध्ये आले। रामानंदजी यांनी विचार केला की बालक होता, निघून गेला असेल, आता त्यास कोठे शोधू।